हॅलो. हॅलो. हां, शेतकरी बंधूंनो व पशुपालकांनो नमस्कार. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर हेमंत कदम. 1993. हॅलो. हॅलो. हां, हेमंत कदम 1993 सालचं शिरवळ वेटनरी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि 2000 साली माझं पदव्युत्तर प्रशिक्षण परभणी वेटनरी कॉलेज इथं झालेलं आहे. तर आज आपण जनावरातील स्तनदाह म्हणजेच मास्टायटिस एक ज्वलंत समस्या या संदर्भात बोलणार आहोत. तर या उपक्रमाचं आयोजन करण्यामागे एक उद्देश असा होता की आत्ताच्या ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेळच्या वेळी मार्गदर्शन करणे किंवा नवीन ट्रीटमेंट संदर्भात अपडेट करणे यासाठी. आणि दुसरं असं की सगळ्यांचेच म्हणजे मुलांचे, लहान मुलांचे, कॉलेजच्या मुलांचे, ऑफिसचे लाईव्ह चालू आहेत. मग यामध्ये शेतकरी बंधूच किंवा पशुपालकच मागे का, म्हणून हा एक उद्देश आहे. तर यासाठी आपण हा एक उपक्रम राबवत आहोत. तर आपण सुरू करूयात विषयाला लगेच. तर जनरली आपणा सर्वांना माहीत आहे की भारत हा दुग्ध उत्पादनात जगात 1 नंबर आहे आणि मला अभिमान वाटतो की भारतातील जाती गाईच्या व म्हशीच्या यांचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये खूप मोठं आहे. तर भले आपण दूध उत्पादनात 1 नंबर असू, पण त्याचबरोबर वैयक्तिक जनावरांची उत्पादकता जर बघितली तर त्यामागे आपण आणि त्याला महत्त्वाची कारणं जी आहेत यामध्ये प्रामुख्यानं जनावरांची उत्पादन क्षमता, जनावरांमधील आजार हे खूप मोठे महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. तर या आजारांमध्ये स्तनदाह किंवा मास्टायटिस हा एक खूप महत्त्वाचा व दुग्ध व्यवसायाला सगळ्यात मोठे आर्थिक नुकसान करणारा एक मोठा आजार आहे आणि हा भारतात तसेच इतर देशातही दूध उत्पादनाचे किंवा उत्पादकांचे आर्थिक नुकसान करणारा एक मोठा घटक आहे. तर जनरली मास्टायटिस हा का होतो किंवा त्यामागे कारणे काय आहेत. तर मोठ्या यानं बघितलं तर जनरली मास्टायटिस होण्यामागे 3 महत्त्वाची कारणे असतात. एक तर स्वतः दूध, दुसरं गोठ्याची व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट आणि तिसरं महत्त्वाचं म्हटलं तर एन्व्हायरमेंट म्हणजे जिथं आपण जनावर ठेवलेलं आहे असं. तर प्रामुख्यानं आपण एक बघूया की जनरली 70% स्तनदाह किंवा मास्टायटिस हा जीवाणूंमुळे होतो आणि राहिलेला 28% मास्टायटिस हा जवळपास गोठ्यातील व्यवस्थापनामुळे होतो आणि 2% याला कारणीभूत घटक आहेत ते म्हणजे मायकोप्लाझ्मा, बुरशी किंवा इतर अन्य घटक आहेत. तर जो जीवाणूजन्य मास्टायटिस आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्ट्रेप्टोकोकस, स्टेफिलोकोकस, ई कोलाय हे जीवाणू कारणीभूत असतात आणि ज्याला आपण गोठ्यातील व्यवस्था अशा कासेला जखम होणे किंवा दुसऱ्या शेजारच्या जनावरांमध्ये त्याचा पाय चेंगरला, पायाखाली सळ चेंगरला जाणे किंवा दुसरा काही इतर कारणामुळे मास्टायटिस होणे हा जनरली कारण आहे. तर मास्टायटिस हा या आजारामध्ये नुकसान काय होते? नुकसान 2 प्रकारचे होते. एक तर जनावराचे वैयक्तिक नुकसान होते, तसेच दुधाच्या क्वालिटीही घट होते. तर जनावरांमध्ये काय फरक जाणवतो? एक तर काय आहे की जनावराचा जो अफेक्टेड किंवा बाधित सड आहे तो खराब होतो किंवा दूध कमी होते, जनावराला ताप येतो किंवा बुरशीजन्य मास्टायटिसमध्ये तो सड गळून सुद्धा पडतो आणि अगदीच तीव्र स्वरूपात जर असेल तर जनावर दगावू सुद्धा शकते. आणि दुसरा जनरली त्याच्या लक्षणांवरून आपण 2 ग्रुपमध्ये किंवा 2 कॅटेगरीमध्ये विभागू शकतो. तर एक आहे ॲक्यूट मास्टायटिस, ज्याला आपण
मास्टायटिस आणि दुसरा आहे सब ॲक्यूट मास्टायटिस किंवा सब क्लिनिकल मास्टायटिस किंवा सुप्त स्तनदाह ज्याला आपण म्हणू. ह्यामध्ये प्रामुख्याने स्तनदाहाची लक्षणं दिसतात आणि सुप्त स्तनदाह आहे की यामध्ये स्तनदाहाची लक्षणं काही दिसत नाही आहेत. ॲक्यूट मास्टायटिस आहे किंवा क्लिनिकल मास्टायटिस आहे, हा जनरली जनावरांसाठी खूप त्रासदायक विषय असतो. यामध्ये जनावराच्या कासेमध्ये कासेला सूज येते, जनावराला प्रचंड ताप येतो, जनावर खात नाही, जनावराची दूध उत्पादकता कमी होते आणि अनुषंगाने किंवा पर्यायाने जनावरांमधील आजार वाढत जाऊन जनावर दुधातून पूर्णपणे बंद पडते आणि परत रिकव्हरी स्टेज यायला किंवा दूध पूर्ववत नॉर्मल होण्यासाठी बराचसा वेळ लागतो. आणि सब क्लिनिकल जो मास्टायटिस आहे हा जरा दुर्धर आजार असतो आणि यामध्ये हा मास्टायटिस होण्याचं प्रमाण जे आपण म्हणतो की 7-8 दिवसापेक्षा जास्त कालावधीमध्ये राहतो, त्याला आपण जनरली दुर्धर किंवा क्रोनिक मास्टायटिस असं म्हणतो. तर हा लक्षणीय स्तनदाह किंवा क्लिनिकल मास्टायटिस आहे. तर याची प्रामुख्याने लक्षणं काय आहेत? तर पहिलं लक्षण आहे की जनावरांच्या कासेला सूज येते, जनावरांना ताप येतो, कासेच्या सुजेमुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात, दुधाची क्वालिटी खराब होते किंवा दुधाची चव बदलतो, दुधाची उत्पादन क्षमता बदलते, काही अतितीव्र स्वरूपाच्या कासेची किंवा त्या साईडच्या सडाची कातडी सुकून सड अक्षरशः निखळून पडतो. दुसरा आहे जो हा आहे की सुप्त स्तनदाह किंवा सब क्लिनिकल मास्टायटिस आहे. तर यामध्ये असं आहे की प्रत्यक्ष पाहणी करता दुधामध्ये आपल्याला काही चेंजेस दिसत नाही आहेत, पण जर आपण त्याच्या काही बऱ्याचशा टेस्ट केल्या ज्याला आपण सब क्लिनिकल मास्टायटिस टेस्ट म्हणतो, त्यामध्ये जनरली अशा आहे की पीएच टेस्ट आहे, CMT टेस्ट आहे, बाकीचे जे टेस्ट आहेत त्यामध्ये आपल्याला जनावरांमध्ये दुधामध्ये किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये फरक आलेला दिसून येतो. जनरली यामध्ये काय आहे की सुप्त स्तनदाह हा एक ज्याला आपण छुपा शत्रू म्हणू शेतकऱ्यांसाठी किंवा जनावर दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांसाठी असे याला म्हणू शकतो. यामध्ये दुधामध्ये काय चेंजेस, तर असं आहे की जनरली आपण त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो किंवा तो कसा ओळखायचा. तर पहिलं लक्षण आहे, जर एखादं जनावर समजा एका सडातून किंवा आज 10 लिटर दूध देत असेल तर अचानक त्याचं दूध 8 किंवा 9 लिटरवर येतं, काही कारण नसताना, म्हणजे काही ताप नाही आहे, आजार नाही आहे, जनावर माझावर नाही आहे किंवा खाण्यात काय बदल नाही आहे, पण दूध 1 किंवा 2 लिटरनं कमी होतं. अशा वेळी आपण सुप्त स्तनदाह चाचणी केली पाहिजे. जनरली यामध्ये काय होतं की सुप्त स्तनदाहामध्ये ओळखायचा कसा, मी आता सोमॅटिक सेल काउंट म्हणजे दुधातील पांढऱ्या पेशींची संख्या मोजणे, हा एक त्याचा उपाययोजनेचा किंवा कॅलिफोर्निया मास्टायटिस ज्याला आम्ही CMT टेस्ट म्हणतो, त्या टेस्टमध्ये आपण काय करतो की जो बाधित सडा आहे किंवा जे चारी सडा आहेत, कारण का सुप्त स्तनदाह हा जनरली डोळ्यांना दिसून येत नाही, म्हणून आपण काय करतो, चारी सडांचे दूध एका मास्टायटिस CMT टेस्टचा एक पॅडल असतो, तर त्या पॅडलमध्ये घेऊन आपण एक ठराविक विशिष्ट प्रकारचं केमिकल असतं, ते केमिकल त्या सडामध्ये मिक्स करून त्याच्या आपण जेल तयार होतं का बघतो आणि त्यावरून आपण तो सब क्लिनिकल मास्टायटिस हा डिटेक्ट करू शकतो. परत त्यात दुसरी अजून एक चाचणी अशी आहे की ज्याला आपण दुधाची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. एक विशिष्ट प्रकारचं मशीन असतं, आपण सडाचे तार घेतली तर त्यात असं दिसतं की त्याच्यात जो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची किंवा विद्युत चालकता जे म्हणतो त्याचे आकडे वाढत जातात. मग ते एक आपल्याला डायग्नोसिससाठी एक महत्त्वाचं टूल होऊ शकतं किंवा एक होऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे एलायझा चाचणी. ही चाचणी जी आहे आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकतो. पण पूर्वी मी आत्ता ज्या 3 सांगितल्या त्या आपण काऊ शेड किंवा जनावराच्या साईडला सुद्धा करू शकतो. सोमॅटिक सेल काउंट म्हणजे काय, तर दुधात ज्यावेळी जनावराला मास्टायटिस होतो किंवा सुप्त स्तनदाह होतो अशावेळी बॉडीची किंवा जनावराच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यावेळी जनावराच्या कासेमध्ये एक पांढऱ्या प्रकारच्या पेशी ह्या निर्माण होतात व त्या दुधात स्रवतात. त्यांची संख्या मोजणे म्हणजे जनरली आपण त्याला म्हणतो की सोमॅटिक सेल काउंट. तर जनरली त्याचे स्टँडर्ड असे वेगवेगळ्या देशानुसार वेगवेगळे आहेत, पण आपण काय करतो की भारतामध्ये 2.5 ते 3 लाख जर काउंट असेल
तर आपण तो शक्यतो पॉझिटिव्ह पकडतो. जर कमी काउंट असेल पर ml मध्ये तर आपण तो निगेटिव्ह पकडतो. दुसरा आहे स्तनदाह. आता आपण जे बघितलं की क्रोनिक ॲक्यूट आणि क्रोनिक मास्टायटिस. तर आता दुसरं हा होऊ नाही. जनरली काय आहे की स्तनदाह होण्यापूर्वी स्तनदाहाचा बंद केला तर 70% जो स्तनदाह आहे हे होण्याचं प्रमाण किंवा त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. तर आपण प्रिव्हेन्शनमध्ये काय करू शकतो? तर जनरली असं आहे की स्तनदाहाचं म्हशीमध्ये हे नॉर्मल गायींच्या 3% ह्याच्यापेक्षा तिप्पट चान्सेस असतात. कारण काय आहे की पहिल्या 100 दिवसात जनावरांची रोगप्रतिकारक क्षमती विल्यामुळे, वार अडकल्यामुळे किंवा चीक काढल्यामुळे थोडीशी कमी होते आणि अशा केसेसमध्ये जनावराला मास्टायटिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ज्या गायींची तर त्यांना मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की मास्टायटिस होण्याचं प्रमाण म्हणून वार अडकणे हा ज्याला आपण मेट्रायटिस म्हणतो दॅट इज फॉलोड बाय मास्टायटिस. अशा बऱ्याचशा फील्डमध्ये केसेस होतात की गायीची जर वार अडकली असेल तर त्या गायींना पॅरलली मास्टायटिससुद्धा होतो. तर जनरली हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर एक आहे की ताज्या विलेल्या गायीला स्वच्छ किंवा कोमट पाण्याने धुवून तिला वेगळे बांधणे. शक्य असेल तर तिच्या खाली मॅट टाकणे आणि पूर्ण गोठ्याची साफसफाई करणे. दुसरं असं आहे की जनावरांचं शेड किंवा गोठा मी आता म्हटल्याप्रमाणे स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. दूध दोहन किंवा जिथं आपण मिल्किंग करतो ती जागासुद्धा स्वच्छ असावी. तिसरं असं आहे की जनरली कास धुतल्यानंतर बऱ्याच वेळा आपण दूध काढतो त्यावेळी कास धुतो, पण कास धुतानासुद्धा जनरली स्वच्छ पाणी वापरावं. आपण काय करतो की तिथंच गोठ्यात कुठंतरी छोटं पाणी असतं कशात तरी बॅरलमध्ये किंवा भरून ठेवलेलं, ते बऱ्याच दिवस करतात. स्वच्छ पिण्याच्या पाण्याने कास धुवावी आणि कास धुतल्यानंतर ही जी कास आहे ही वाळलेल्या टॉवेलने किंवा वाळलेल्या फडक्यानं कोरडी केली पाहिजे आणि मग दूध दोहन किंवा मिल्किंग सुरू केलं पाहिजे. दुसरं असं की आजकाल आता बऱ्याचशा मोठ्या गोठ्यामध्ये किंवा बरेचसे जे शेतकरी मॅनेजमेंट चांगले आहे असे बरेचसे शेतकरी दूध दोहनापूर्वी ज्याला आपण मिल्किंग पूर्वी जनरली प्री डीप किंवा जे दूध काढण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारचं द्रावण असतं त्यामध्ये जनावरांचे सड बुडवतात आणि मग दूध काढण्यास सुरुवात करतात. तर हा एक चांगला उपाय आहे. आणि पॅरलली किंवा त्याचबरोबर नंतरसुद्धा ज्याला आपण एक विशिष्ट प्रकारच्या द्रावणामध्ये आपण सड बुडवतो ज्याला आपण पोस्ट डीप म्हणतो, एक आयोडोफोर प्रकारचे औषध देत असतात. तर ते जनरली हे काय करतात 7 ते 8 तास गाईच्या सडाला जे शक्यतो मास्टायटिस होणार नाही किंवा कुठले जंतू आत जाणार नाहीत याची काळजी घेतात. म्हणून प्री डीप किंवा पोस्ट डीप हा एक रुटीन तुमच्या मिल्किंग सिस्टीमचा पार्ट झाला पाहिजे, जेणेकरून दूध काढल्यानंतर जर सड पोस्ट डीपमध्ये बुडवला तर दुसरं एक होऊ शकते की आपण गाईला दूध काढल्या एक अर्धा तास किंवा 45 मिनटं बसून न देणं हा एक साधा सोपा उपाय आहे की जो कुठलाही शेतकरी करू शकतो. अशा वेळी शेतकऱ्याने त्या गाईला जर दूध काढल्यानंतर काहीतरी गोळी पेंड किंवा चारा खाण्यास टाकला तर ती गाई शक्यतो अर्धा एक तास बसत नाही. त्यावेळी काय होतं की मग दूध काढल्यानंतर गाईच्या सडाचे जे छिद्र असतात ते उघडे असतात आणि अशा वेळी जर गाई घाणीत किंवा शेणात बसली किंवा पाण्यात बसली तर तिथून इन्फेक्शन आत जाण्याचे प्रमाण खूप वाढते. म्हणून काढल्यानंतर गाईला अर्धा तास बसून देणे, त्यासाठी आपण तिला चारा टाकणे, आंबवून टाकणे हा एक साधा घरगुती उपाय कुठलाही शेतकरी करू शकतो. दुसरं असं की दूध किंवा मिल्किंग सिस्टीम किंवा आपण दूध काढण्याची पद्धत ही जी म्हणतो हे बऱ्याच ठिकाणी जागेनुसार बदलते. काही शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम आहे की बाबा मिल्किंग मशीन वापरू नये, मिल्किंग मशीन वापरली तर गाईच्या सडातून रक्त येतं, मग तेच रक्त दूध मिल्किंग कॅनमध्ये येतं. तर हा एक खूप मोठा गैरसमज किंवा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे. तर तो काढून मिल्किंग मशीन्स ज्या आहेत या टिपिकल टेक्निकली पद्धतीनं बनवलेल्या असतात. त्याचं प्रेशर जे आहे हे आपल्या हाताच्या प्रेशर बऱ्याच वेळा चांगलं असतं. आणि दुसरं असं की ते सेम राहतं. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा आपल्या एखाद्या शेतकऱ्याच्या गोट्यात जर 5 गायी आहेत आणि 5 गायी जर 10-10 लिटर दूध देत तर समजा तो शेतकरी त्या गायीची धार काढत असेल तर धार काढताना त्याच्या हातानं किंवा
ते प्रेशर शेवटच्या गाईपर्यंत किंवा पहिल्या लिटरपासून 10 लिटरपर्यंत ते सेम राहत नाही. पण तेच जर आपण मिल्किंग मशीननं जर धार काढली किंवा दूध काढलं तर गाई 5 असू देत, 10 असू देत, 50 असू देत, 100 असू देत, सर्व गाईंना सर्व सेम प्रेशर मेंटेन होतं आणि पूर्ण कासेतून दूध निघलं जातं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर धार काढायला बसलो किंवा कुठलाही शेतकरी जर गाईची धार किंवा म्हशीची स्पेशल धार काढायला बसला तर 5 किंवा 10 म्हशी पिळल्या की हाताचं प्रेशर किंवा हात दुखतो, पर्यायानं हाताचं प्रेशर कमी पडतं, फुल मिल्क आहे किंवा गाईच्या सडातून पूर्ण दूध निघत नाही. त्यामुळं गाईच्या सडात दूध राहतं किंवा कासेमध्ये दूध राहतं आणि पर्यायानं त्याचा मास्टायटिसमध्ये कन्वर्जन किंवा त्यानं मास्टायटिस होऊ शकतो. हे एक बराच वेळा कारण असू शकतं की अपूर्ण मिल्किंग किंवा इनकम्प्लीट मिल्किंग ज्याला आपण म्हणतो मास्टायटिस होण्यासाठी. तर मिल्किंग मशीन वापरण्याच्या मागे उद्देश हाच आहे की कंप्लीट मिल्किंग विदाऊट एनी स्ट्रेस ऑन द मिल्कर, म्हणजे दूध काढणाऱ्याला कुठलाही त्रास नाही. दुसरं असं की ज्याला आपण म्हणतो की मिल्क विदाऊट ह्युमन टच टू द टँक, म्हणजे माणसाचा कुठंही हात न लागता दूध पूर्ण त्या बल्क मिल्क कूलर किंवा आपल्या दुधाच्या कॅनमध्ये जातं. अशा केसेसमध्ये मस्टर्ड किंवा दुधाची क्वालिटी खूप चांगली मेंटेन राहते आणि जो दूध वापरणारा ग्राहक आहे त्याच्यापर्यंत दूध एकदम ज्याला आपण म्हणतो की एकदम चांगल्या क्वालिटीचं जातं आणि दुधात कुठलाही कचरा किंवा घाण पडत नाही आहे. दुसरं असं की बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अजून असा संभ्रम आहे की बाबा देशी गाईंना मिल्किंग मशीन वापरता येत नाही किंवा म्हशींना किंवा मशीनच्या मिल्किंग मशीन वापरता येत नाही. तर असं काही नसून प्रत्येक गाईला किंवा प्रत्येक म्हशीला किंवा प्रत्येक देशी गाईला हे मिल्किंग मशीन वापरू शकतो. हा एक झाला. शक्य असल्यास आपण बऱ्याच वेळा काय करतो की गाई जर विली किंवा म्हैस जर विली तर आपण ते वासरू त्या गाई ठेवतो. उद्देश असा असतो की गाईनं दूध द्यावं. ज्यावेळी आपल्याला गाई सकाळ संध्याकाळ पिळतो आपण किंवा आजकाल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडे संकरित गाई आहेत तर त्या काही गाई 3-3 वेळा दूध देतात. तर 30 लिटरवाली 25 लिटरवाली गाई असतात शेतकरी 3-3 वेळा दूध काढतात. तर अशा वेळी काय होतं की जर आपण बऱ्याचशा गाईंना किंवा शेतकरी गाईंना सवय लावतात की बाबा वासरू नाही पाजलं तर गाई दूध किंवा म्हैस दूध देणार नाही. तर असं नसेल तर शक्य झाल्यास पहिल्या दिवसा धारेपासून वासराला गाईपासून अलग करा. त्याला बाटलीतून किंवा भांड्यातून दूध पाजा. पण नंतर एकदम व्यवस्थित वासरू भांड्याने किंवा बाटलीने दूध पितं. याचा फायदा असा होतो की बऱ्याच वेळा गाईच्या सडाला वासरू जे दूध पिल्यानंतर ते बराच वेळ ते सड ओढत राहतं. त्याच्या तोंडातला फेस किंवा ते घाण तशीच आपण नंतर वासरू पिल्यानंतर आपण गाईचं सड धुत नाही. मग तो फेस तोंडाच्या वासराच्या तोंडातला फेस किंवा ती घाण तशीच राहते आणि पर्यायानं त्याचं रूपांतर मास्टायटिसमध्ये होतं. किंवा बऱ्याच वेळा प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतो की बरेचसे शेतकरी एखाद्या गाईला मास्टायटिस झाला असेल तेच सड हाताने रिकामं करण्याचे वासराला ते सड पाजतात. तर त्यामुळे जेणेकरून त्यांचा त्रास कमी होतो. पण असं न करता जो मास्टायटिस झालेला सड आहे तो पूर्ण हातानं पिळून त्याचं वेगळ्या भांड्यात घेऊन ते व्यवस्थित बाहेर गोठ्याच्या बाहेर किंवा दुसऱ्या ठिकाणी त्याचं डिस्पोज ऑफ किंवा फेकून दिलं पाहिजे, जेणेकरून त्यापासून बाकी जनावरांना मास्टायटिस हा झाला नाही पाहिजे. तर मी जे आता सांगत होतो की वासरानं जर पहिल्या दिवसापासून भांड्यातून दूध पाजलं त्याचा फायदा असा आहे की गाईला मास्टायटिस होण्याचं प्रमाण कमी होतं. पर्यायानं वासराला त्याच्या वजनानुसार दूध पाजलं जातं आणि असं होतं की समजा 1.5 महिन्यानंतर बऱ्याचशा वेळा गाई ज्या पीक जी मॅक्सिमम दूध देण्याची क्षमता आहे ती शक्यतो 40-45 दिवसानंतर दिसते. थोडंसं पर्यायानं थोडं नंतर दूध कमी होत जातं. समजा 60 असताल तर त्या कासेतून दूध थोडं प्रमाण कमी होतं. पण पॅरलली वासराचं वजन वाढलेलं असतं. जर आपण म्हणतो की वासराला वजनाच्या 10% दूध गेलं पाहिजे. जर वासरू 40 किलोचं असेल तर त्याला जनरली 4 किलो दूध गेलं पाहिजे. जर आपण सकाळी त्याला आणि संध्याकाळी गायला दूध किंवा म्हशीला दूध पाजत असेल तर सकाळी त्याला 2 लिटर मिळतं का आणि संध्याकाळी 2 लिटर मिळतं का, खूप मोठा प्रश्न आहे किंवा याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तर आपण जर त्याला भांड्यातून किंवा बाटलीतून दूध पाजलं तर आपण त्याचं वजन करून त्याला दूध पाजू शकतो. त्यामुळे वासराची तब्येत चांगली होती आणि आपण जे नंतर म्हणतो की बाबा आपल्या गोठ्यातील कालवड ही उद्देश यानं साध्य होऊ शकतो. तर हा एक प्रकार आहे की मास्टायटिस रोखण्यासाठी. परत दुसरा मी आत्ता जसं म्हटलं की बाबा सुप्त स्तनदाह हा एक छुपा शत्रू आहे. तर जनरली असं आहे की
या आजाराची तपासणी किंवा आपण ज्याला CMT टेस्ट म्हणतो, खूप छोटी किंवा खूप सिंपल टेस्ट आहे, आपण गाईच्या साईडने सुद्धा करू शकतो. त्याला काय लॅबोरेटरी किंवा याची गरज नाही, फक्त एक केमिकल एक काढायला लागतं, ते कुठेही उपलब्ध असतं. तर ती आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा करणे. जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला असं वाटत असेल की बाबा क्लिनिकल मास्टायटिस किंवा स्तनदाहाचं प्रमाण जर वाढतं आहे, तर शक्यतो आपण आठवड्यातून एकदा ती टेस्ट केली पाहिजे. समजा प्रमाण कमी असेल तर ती 15 दिवसातून एकदा केले तरी चालेल. आणि दुसरं असं आहे की सुप्त स्तनदाह किंवा सबक्लिनिकल मास्टायटिसची टेस्ट केल्यानंतर त्या जनावराला फक्त सोडून देणं असंच नाही आहे की त्याला योग्य औषध, तर हा सुद्धा त्याच्याबरोबर फॉलोअप घेतला पाहिजे. दुसरं असं आहे की पहिले ताजे विलेल्या जनावरांमध्ये पहिले 60 दिवस हे खूप क्रिटिकल असतात. त्यामुळे या जनावरांचं रोगप्रतिकारक शक्ती म्हणून त्यांची खूप व्यवस्थित काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं असं आहे की आपल्या गोठ्यामध्ये समजा एखाद्या जनावराला किंवा हे झालं असेल, तर एक आहे की त्या जनावराची धार ही सगळ्यात शेवट काढली पाहिजे. कारण काय आहे की मास्टायटिस हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होऊ शकतो, किंवा मिल्किंग मशीन्स किंवा हा तो आजार दुसऱ्या जनावरांना पसरू शकतो. म्हणून असं आहे की ज्या जनावराला आपल्या गोठ्यामध्ये मास्टायटिस किंवा ही सगळ्यात शेवट काढली पाहिजे. त्याच्या ज्या बाधित सडामधलं किंवा क्वार्टरमधलं दूध आहे हे वेगळं काढून फेकून दिलं पाहिजे आणि चांगलं दूधच भांड्यात किंवा कॅनमध्ये घेतलं पाहिजे. हा एक आपण व्यवस्थित फॉलोअप घेतला पाहिजे. दुसरं असं आहे की जनरली आपल्याकडे एक पद्धत आहे की गाई दूध देते म्हणून आपण बऱ्याच वेळा गाईला, गाभण गाईंना किंवा म्हशींना जनरली म्हशी आटतात पण गाई आटत नाहीत. ज्या संकरित गाई आहेत त्या आटत नाहीत. म्हणून कुठलीही गाई जर गाभण 7व्या महिन्याच्या किंवा 7 महिन्याची जर गाभण असेल तर तिला व्यवस्थित आटवली पाहिजे. कारण काय, जर ती जर आटली नाही, आपण मग शेवट असं प्रयत्न करतो की बाबा 5 दिवसात आटवू, 10 दिवसात शक्य नसतं. बऱ्याच वेळा जर गाई आटवायची असेल तर तिला 15 दिवसापासून, जर तिचं दूध 7, 8, 5, 6 लिटर जर असेल तर तिला 15 दिवसापासून पूर्वतयारी करावी लागते. त्यामध्ये आपल्याला असं करावं लागतं की बाबा तिचं थोडंसं हिरवा चारा कमी करावं लागतं, आंबण कमी करावं लागतं. अशातून जर गाई आटत, तिचं पाणी थोडंसं कमी करावं लागतं. म्हणून याचं गाभण गाई आटवणं किंवा गाईला भाकड करणं ही एक खूप महत्त्वाची प्रक्रिया आपल्या गोठ्यामध्ये असते. आणि आपण बऱ्याच वेळा पशुपालक या गोष्टीमध्ये चुकतात. बऱ्याच वेळा आटवताना पशुपालक बिनधास्त राहतात. शेवट तिचा या सडातून परत थोडं दूध येते का किंवा घाण येते का हे बघत नाहीत. तर हे बघितलं पाहिजे आणि एकदम खात्री झाली की बाबा गाई पूर्ण आटली आहे, शेवटच्या मिल्किंगच्या वेळी किंवा शेवटचं मिल्किंग झाल्यानंतर 4ही सडामध्ये जे प्रतिजैविकाची औषधं आहेत ती सोडली पाहिजेत, जेणेकरून पुढच्या वेताची तयारी व्यवस्थित राहते किंवा आपण पुढच्या वेताला थोडंसं बिंदास राहू शकतो की बाबा गाई पूर्णपणे आटलेली आहे आणि तिला मास्टायटिसचा चान्स. तर जनरली या ज्या काळजी आहेत, ही काळजी आपण जर घेतल्या, जनरली मी आत्ता जसं म्हटलं की गोठ्याची काळजी, जनावरांची काळजी आणि भाकड गायींना आठवणं किंवा गाभण गायींना भाकड करणं, ह्या जर काळजी घेतल्या तर मास्टायटिसचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होऊ शकतं. आणि मी आत्ता जसं म्हटलं मास्टायटिससाठी प्रतिबंध हाच एक खूप मोठा उपाय आहे. आणि अशा उपायामुळे आपण जनरली 70 ते 80% मास्टायटिस हा आपण होऊ देऊ शकत नाही किंवा त्याला आपण प्रतिबंध करू शकतो. म्हणून जसं म्हटलं की जे त्रिसूत्री आहे, कारण का दुसरं असं आहे की जनावरांची ट्रीटमेंट काय करायची. तर ज्या गायींना मास्टायटिस झाला आहे तर त्यांना ट्रीटमेंट काय करायची, तर एक आहे की डिपेंड्स अपॉन द सिव्हिरिटी, म्हणजे त्याचं लागण किती प्रमाणात आहे या प्रमाणात आपण त्याचं ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत मास्टायटिस भलेही सुप्त असो किंवा क्लिनिकल असो की जेव्हा क्रोनिक असो, पशुवैद्यकाच्या मदतीने तातडीनं उपचार करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बराच वेळा म्हणतो की नुसत्या गाठी येतात किंवा नुसतं दुधाची चव बदलली, असं न करता ते प्रमाण जरी म्हणजे दूध देण्याचं प्रमाण जरी कमी झालं तरीसुद्धा त्याला ट्रीटमेंट केलेली पाहिजे. म्हणून ही जी त्रिसूत्री आहे की बाबा मास्टायटिस हा जो आजार आहे हा योग्य वेळेवर, योग्य वेळी आणि योग्य उपचार केला तर आपण मास्टायटिस या आजाराला किंवा व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. तर ही माहिती आत्ता या लेक्चरद्वारे किंवा याच्यासाठी द्यायची होती, ही आत्ता मी दिलेली आहे. तर एकच काळजी आहे की
शेवटचं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की या दिवसात हा कोविड किंवा कोरोनाच्या काळामध्ये पशुवैद्यकांना किंवा पशुपालकांना वेळेवर साठी हा उपक्रम राबवला होता. तर फक्त एकच सांगू शकतो की घरी राहा असं म्हणू शकत नाही, कारण का शेतकरी बंधू किंवा पशुपालक घरी राहू शकत नाही. फक्त सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा, हे सजेशन आहे. थँक्यू. धन्यवाद.